सोमवारी सुनावणी झाली आणि सुनावणीच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयानं सक्तीचं धर्मांतरण ही गंभीर बाब असून देशाच्या सुरक्षेसाठी घातक असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय। सक्तीचं धर्मांतरण धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। तसंच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली असून सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाची ही सगळी प्रकरणं रोखण्याच्या अनुषंगानं कोणती पावलं उचलली आणि काय खबरदारी घेतली हे स्पष्ट करणारं प्रतिज्ञापत्र 22 नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्यासही सांगितलेलं आहे। सक्तीच्या धर्मांतरणाच्या विरोधामध्ये ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या सगळ्या प्रकरणी अश्विनी कुमार उपाध्याय यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। सक्तीचं धर्मांतरण ही एक देशव्यापी समस्या आहे। दबाव, लोभ, फसवणूक करणाऱ्यांना आळा घालण्यात यावा। धर्मांतरणाचे प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी। केंद्र सरकार आणि राज्यांनी या संदर्भात कठोर पावलं उचलावी। या सगळ्या संदर्भामध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देखील नेमका काय युक्तिवाद केलाय पाहूया। अशा प्रकारचं धर्मांतरण आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे। या परिस्थितीत सरकार काय करतंय? राज्यांचे कायदे असू शकतात आणि केंद्रानं सुद्धा हस्तक्षेप करावा। नेमकं हे प्रकरण काय त्यावर देखील एक नजर टाकूया। तामिळनाडूच्या तंजावरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीनं आत्महत्या केलेली होती। कीटकनाशक पिऊन या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती। मात्र आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ तयार केलेला होता। यामध्ये तिनं असं म्हटलं होतं की शाळा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आपल्यावर दबाव आणतीये। या सगळ्या प्रकरणाचा जो तपास होता तो मद्रास उच्च न्यायालयानं सीबीआयकडे तो सोपवलेला होता आणि या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टानं देखील कायम ठेवला होता।